नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मनोज पाटील ब्लॉग या चॅनलवर। आज मी आणि माझी फॅमिली आलो आहोत महाराष्ट्राच्या आणि विशेषतः पुणेकरांच्या अभिमानास्पद इतिहासाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक अशा शनिवार वाड्यावर। पेशव्यांच्या पराक्रमाची आणि इतिहासाच्या सुवर्णकाळाची साक्ष देणारा हा वाडा प्रत्यक्षात कसा दिसतो, इथला इतिहास काय आहे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आपण आता ज्या दरवाजासमोर उभे आहोत त्याला दिल्ली दरवाजा असं म्हणतात। हा दरवाजा प्रचंड मजबूत आणि भक्कम आहे। या वाड्याची पायाभरणी 1732 मध्ये थोरले बाजीराव पेशवे यांनी केली होती आणि 1738 मध्ये हा वाडा पूर्ण तयार झाला। तुम्ही पाहू शकतात सुंदर असा परिसर। हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण किंवा राजवाडा म्हणून ओळखला जायचा। या दरवाजाची एक खास गोष्ट म्हणजे हत्तींच्या हल्ल्यापासून वाड्याचे रक्षण करण्यासाठी यावर भक्कम लोखंडी स्पाईक खिळे लावली आहेत। तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। चला तर मग आता आत जाऊयात व पाहूयात की वाडा कसा आहे। काही ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी ठेवलेले आहेत मित्रांनो। आत आल्यावर तुम्हाला या वाड्याचा मोठा विस्तार पाहायला मिळतो। एकेकाळी हा वाडा 7 मजली होता आणि इथे हजारो लोक राहायचे, पण दुर्दैवाने 1828 मध्ये लागलेला एका भीषण आगीत हा वाडा जळून खाक झाला। आज जरी इथे फक्त भक्कम पाया, जोते आणि काही भिंती शिल्लक असल्या तरी त्यामागचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहिल्यावर अंगावर काटा येतो। इथे रंगमहाल, आरसा महाल आणि दरबार हॉल असा मोठा परिसर होता। तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, सुंदर असा परिसर आणि खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी झालेली आहे। शनिवारी आणि रविवारी खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटक या ठिकाणी हा शनिवार वाडा पाहण्यासाठी येत असतात। इतिहास अनुभवताना फॅमिलीसोबत फिरण्याची मजाच काही वेगळी आहे। लहान मुलांसाठी हा एक उत्तम अनुभव आहे, कारण पुस्तकात वाचलेला इतिहास प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याची संधी इथे मिळते। आमच्यासोबत असणाऱ्या सर्वांनाच हा वाडा आणि इथलं जे वातावरण खूप आवडलं। पुणे शहराच्या मध्यभागी असलेल्या या वाड्यामध्ये फिरताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ग्रीनरी तुम्ही पाहू शकतात। खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पर्यटक येत असतात। देशातून नव्हे तर विदेशातूनही हा वाडा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात। या वाड्याशी जोडलेला एक अत्यंत प्रसिद्ध आणि दुःखद घटना म्हणजे नारोबाची हत्या किंवा नारायण पेशव्यांची झालेली दुर्दैवी घटना। आजही इथे रात्रीच्या वेळी लाईट अँड साऊंड शो होतो, ज्यामध्ये पेशव्यांचा संपूर्ण इतिहास सुंदर आवाजात आणि संगीतात दाखवला जातो। जर तुम्ही येथे येणार असाल तर हा शो नक्की पहा। आतला परिसर खूप सुंदर आणि रम्यमय आहे। तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, वाड्याचा विस्तार बराच असल्यामुळे तुम्हाला बरंच अंतर चालावं लागतं। माझा मुलगा दीप तुम्ही पाहू शकतात मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून।
चला तर मित्रांनो, आता आपण वर जाऊयात आणि पाहूयात की वरून वाडा कसा दिसतो. शहराच्या मध्यभागी असलेला शनिवार वाडा पाहताना एक वेगळीच मजा या ठिकाणी आम्हाला येत होती. एक ऐतिहासिक वास्तू. तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, जुन्या प्रकारचे दरवाजे. आता आपण वर जाऊयात. दीप या ठिकाणी चढताना वर. चला तर मग मित्रांनो, आता वर जाऊयात आणि वरून हा वाडा कसा दिसतो ते पाहूयात. बघा मित्रांनो, काही व्हिडिओज मी वरून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाजूलाच लाल महल आणि वर्दळीचा रस्ता, पुणे शहर, पुण्याच्या मध्यभागी असलेला शनिवार वाडा. सुंदर असं दृश्य तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आमचा हा शनिवार वाड्याचा प्रवास? नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्ही कधी पुण्यात आलात तर आवर्जून शनिवार वाड्याला भेट द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या फॅमिली आणि मित्रांसोबत शेअर करा आणि मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूयात. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त रहा. धन्यवाद. काकडे 10 रुपये 10 रुपये काकडे 10 रुपये 10 रुपये काकडे 10 रुपये काकडे 10 रुपये 10 रुपये